नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण प्रतीकनगर या ठिकाणी माजी नगरसेवक ॲडव्होकेट आयुबभाई शेख यांचा आज वाढदिवस या ठिकाणी अनेक उपक्रमातून साजरा करण्यात आलेला आहे। या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आयुबभाई सय्यद पण आपल्या सोबत आहेत। भाऊ, आज शुभेच्छा पर आपण काय बोलत? माननीय ॲडव्होकेट आयुबभाई शेख माजी नगरसेवक यांच्याबद्दल जेवढं बोललं तेवढं कमीच आहे। त्यांचं एक काम जे आहे त्यांच्या वार्डमध्ये पहिलं पण ती नगरसेवक होते आणि त्यांची आता मिसेस नगरसेवक आहे। आता ही बर्मशाल असू द्या, प्रत्येक नगर असू द्या, त्यांच्या वार्डमध्ये त्यांचं एक चांगलं काम आहे आणि कार्यकर्त्यापासून असून गोरगरीब असू द्या, दलित असू द्या, अल्पसंख्याक असू द्या, ते समतेच्या मदतीला धावणारे असं त्यांचं एक व्यक्तिमान आहे आणि वाढदिवस त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। विनोद भाऊ पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आहेत। भाऊ, आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय, शुभेच्छा पर आपण काय बोलाल? आयुबभाईंचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये विद्यानगर असेल, नागपूर चाळ असेल, हा प्रतीकनगरचा भाग असेल, या धानोरीचा भाग असेल, या भागामध्ये अतिशय हिरिरीने काम करणारं नेतृत्व म्हणजे आयुबभाई। त्यात त्यांना कायद्याचं ज्ञान असल्यामुळं आठवले साहेबांनी RPIच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केलेली आहे। ही त्यांच्या कामाची दखल घेऊनच एवढी मोठी निवड त्यांची झालेली। मी खऱ्या अर्थानं म्हणाल तर प्रतीकनगर आणि इतर परिसरातील एक मुस्लिम समाजाचा एक चांगला आघाडीचं नेतृत्व असे आमचे आयुबभाई आहेत। त्यांना मी आज वाढदिवसाच्या दिवशी मनापासून पुढील भावी निरोगी आयुष्यासाठी व पुढील अजून उत्तरोत्तर प्रगती व्हावं अशा कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देतो। आपल्यासोबत वडगाव शरीफ मतदारसंघाचे अध्यक्ष नानासाहेब नलावडे पण या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, आज आपण बघतो वाढदिवस साजरा करत असताना जनतेची नाळ जुळलेली आहे आयुबभाईंची, त्याबद्दल आपण काय बोला? म्हणजे समाजाची नाळ जुळत असताना आपल्या भागात अनेक धनिक लोक आहेत, पण ज्यावेळेस आपण समाजाचं देणं लागतो, जे दानशूर वृत्ती प्रत्येकाकडे पाहिजे, ते अशा आपल्यातल्या अनेक लोकांच्याकडं पैसे असूनही नसते, ते आमच्या आयुबभाईकडे आहे। या भागात प्रत्येकांना मदत करणं, मग प्रत्येकनगर असू द्या, पंचशील नगर असू द्या, चंद्रमानगर, नागपूरचा हाऊसिंग बोर्ड, आमच्या सर्वच परिसरात आयुबभाई प्रामाणिकपणे सर्वांना आपल्या परीनं होणारी शक्यतो मदत करत असतात। ही मदत करत असताना कुठंही ते आपण उपकार केले ह्याची मनावर म्हणजे जाणीव न ठेवता काही लोकांना वाटतं की आपण का मदत केली एखाद्या गरिबांना म्हणजे उपकार केले, तसं आयुबभाई निरागसपणे हे करत असतात। मी आत्ता त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगेल की आई तुळजाभवानी त्यांना आरोग्य संपन्न उदंड आयुष्य लाभू दे, एवढी आई तुळजाभवानीची चरणी प्रार्थना करतो। जतन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रतन शिंदे आपल्यासोबत शुभेच्छा देण्यासाठी आहेत। सर, आज आपण बघतो तळागाळातील लोकांना घेऊन निस्वार्थपणे काम करणारं असं नेतृत्व या ठिकाणी दिसते। अनेक उपक्रमातून हा वाढदिवस साजरा होत आहे, तर आजच्या या वाढदिवसाच्या निमित्त आज आपण शुभेच्छापर काय वाटतं, काय बोलत? आपला हा जो उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये जे लोक डोळे तपासायला आले त्यांना फक्त चष्मे देणं हा हेतू नाही, त्यांची सर्वांगीण नेत्र तपासणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये ज्यांना अधिक तपासणीची गरज आहे त्यांना HV देसाई हॉस्पिटलला किंवा त्यांच्या सेंटरला बोलवलेलं आहे आणि ज्यांना इथे चष्मे देणं शक्य आहे त्यात त्यांना चष्मे दिलेले आहेत। हा उपक्रमच असा आहे की आज 100 म्हणजे प्रत्येक एक पॉप्युलेशनचा एक भाग घेतला तर 40% लोकांना वाचनाचा चष्मा असतोच, पण आपल्याकडनं दुर्लक्ष झालेलं असतं। मी जेव्हा यांच्याकडे गेलो होतो हा विषय घेऊन, तेव्हा तो जनतेमध्ये काम करणारा माणूस असल्यामुळे त्यांना तो विषय लगेच समजला। कारण मी त्यांना म्हटलं की आपली घरातली बाई, मजूर हे आपलं काम बुडवून डोळे तपासायला जात नाहीत आणि जर चष्मा असेल तर चष्म्यासाठी पैसे खर्च करत नाहीत, आपण केलं पाहिजे पुढे येऊन। हा विषय त्यांना पटला, त्यांनी तो लगेच हातात घेतला आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा कार्यक्रम होतो आहे, याविषयी आम्हाला फार आनंद होतो आहे। आणि त्यांनी असं आधीच सांगितलं की वाढदिवस असला तरी आणि कार्यक्रम करत असलो तरी हा काही शेवटचा कार्यक्रम नाही, आपण हे सतत करत राहणार आहोत। मला त्यांच्या कामाविषयी माहिती आहे, ते सातत्याने उपक्रम राबवत असतात। त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना अनेक शुभेच्छा। आज या ठिकाणी ॲडव्होकेट आयुबभाई शेख यांना अनेक मान्यवरांनी वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच तळागाळातील सर्व लोकांना घेऊन त्यांचं नेतृत्व या ठिकाणी काम आहे। सर, आज काय बोलाल, आज वाढदिवसानिमित्त काय आपल्या भावना आहेत? पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण राजकारणात काम केलेलं आहे। राजकारण हा 10% केलं आहे, 90% हे गोरगरीब
पददलित आणि मागासवर्गीय असलेले, अल्पसंख्याक असलेले आणि ज्याला समाजाने नाकारलेलं आहे अशा समाजाचं आपण नेतृत्व करायचं, त्या हेतूने आम्ही राजकारणामध्ये आलेलो आहे. आणि एक समाजाचं आपलं देणं आहे. आज जे काही समाजाने आपल्याला दिलेलं आहे त्या समाजाची परतफेड करण्यासाठी राजकारणामध्ये आपण काम करतो. त्याचा फायदा एवढाच होतो, राजकारणामुळे बाकीचे जे सरकारी यंत्रणेचा वापर करता येईल ते आपल्याला पॉझिटिव्हली त्या लोकांच्या कामासाठी करतो. आणि आपण वैयक्तिक आपल्या पद्धतीने जे आहे ते आपण करत जाणं आणि हे आपलं कर्तव्य एक ड्युटी म्हणून करायचं. हे कोणावर उपकार आहे, मी अमुक समाजावर करतो आहे, ते न आपल्या मनात ते भावना न ठेवता प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं ना, ते प्रामाणिक जेवढं करणार ते परत फेड तुमच्याकडे ते येते. एक काम प्रामाणिकपणे केलं ना, त्या प्रामाणिक कामाचं तुम्हाला आज न उद्या त्याचा फायदा आपल्याला त्या प्रामाणिकपणेनेच लोक देतात. आणि हेच जिवंत उदाहरण आहे. ह्या भागात माझी मिसेस ज्यावेळेस निवडणुकीला उभी राहिली तर ह्या चारही नगरसेवकांपैकी महिला गटामध्ये ती सर्वात जास्त मतांनी निवडून आली. आणि मागच्या टर्मला मी काँग्रेसमधनं उभा होतो, यावेळेला भाजपकडनं मिसेस उभे राहिली, पण लोकांनी ते बघितलं नाही. हे म्हटलं माणूस चांगले आहेत, एक कॅरेक्टर सांभाळलेले लोक आहोत, सुशिक्षित आहे आणि सरस्वती नक्कीच आहे आपल्याकडं. थोडीफार जी लक्ष्मी देवाने दिली आहे त्याचा उपभोग, त्याचा उपयोग समाजासाठी आपण केलं पाहिजे. ह्या दृष्टीने आपण राजकारणात काम करतो आणि प्रामाणिकता हा आपला पहिला क्रायटेरिया आहे. जे काय सांगायचं लोकांना बाबा हे होऊ शकतं, हे होत नाही, आणि आपण प्रामाणिकपणे काम करत राहणे, त्याचं रिझल्ट देव आपल्याला देतो. सर्व जे मित्र सकाळपासनं माझ्याकडे जे आले, आमच्याकडं कार्यक्रम या ठिकाणी डोळे तपासणी शिबिर चालू आहे. जवळजवळ 300-350 लोकांची तपासणी झाली. त्यातले जवळजवळ 300-325 लोकांना आपण चष्मे दिलेत. एक 20-25 लोकांची मोतीबिंदूच्या ऑपरेशनची यादी तयार झाली. असंच परवा बर्माशेल फायनान्स चौकामध्ये हनुमान मंदिरामध्ये ते कार्यक्रम असंच ठेवलेला आहे. आणि रविवारी कलवड या ठिकाणी पण असाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणे आपण ठेवलेला आहे. त्याच्यातनं आपलं टार्गेट आहे जवळजवळ 150 लोकांचं मोतीबिंदूचा हा आपण ऑपरेशन करून द्यायचं आपल्यामार्फत. हे कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी मला खूप मदत केली, मी मनापासून त्यांचं ऋणी आहे. आणि अशाच पद्धतीने हा टीमवर्क आपण करत राहू एवढी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो. परत एकदा मला सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. शेवटी या शेरमध्ये कि अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊँगा, अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊँगा और चेहरों को पढ़ने वाली नज़र दे के जाऊँगा. यारो मैं इस ज़माने का वो संग तराश हूँ, पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊँगा, पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊँगा. आज या ठिकाणी माजी नगरसेवक ॲडव्होकेट आयुब भाई शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच अनेक उपक्रमातून हा वाढदिवस साजरा होत आहे. ॲडव्होकेट आयुब भाई शेख यांना पुणेकर माझाकडून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. व्हिडिओ मेकर यशवंत मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज.